नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। हाऊ टू फिल एम फार्म ऑप्शन फॉर्म। तर मित्रांनो, एम फार्मसीचे ऑप्शन फॉर्म हे 5 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 7 ऑक्टोबर 2024 असणार आहे। तर मित्रांनो, त्याची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती आपल्याला 10 ऑक्टोबर 2024 रोजी डिस्प्ले होणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी कॉलेजचे ऑप्शन्स कसे सिलेक्ट करायचे, युनिव्हर्सिटी कशी सिलेक्ट करायची, प्रेफरन्स कसा सेट करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला एम फॉर्मच्या ऍडमिशन संदर्भातील ज्या अपडेट आहे त्या तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल मध्ये MST CET 2024 असे टाइप करायचे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला cetcell.mahacet.org याची वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डाव्या बाजूला पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असा ऑप्शन दिसेल। त्या टॅब मध्ये या ठिकाणी एम फार्मसी असं आपल्याला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। आपल्याला जर ऑप्शन फॉर्म भरायचा असेल तर आपण तिथून पण लॉग इन करू शकतो। तर मित्रांनो, आता वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला इम्पॉर्टंट डेट्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला जे काही ऍडमिशनचं शेड्यूल आहे ते संपूर्ण ऍडमिशनचं शेड्यूल आता आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी थोडी वेबसाईट स्लो आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, आपले ऑप्शन फॉर्म हे 5 तारखेपासून सुरू झालेले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 7 ऑक्टोबर आहे। त्यानंतर 10 तारखेला आपल्याला त्याचे ऍडमिशनची अलॉटमेंटची लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 तारखेपासून आपल्याला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। तर यामध्ये जर आपल्याला बेटरमेंट करायचं असेल तर ते पण आपण 11 ते 14 या तारखेच्या दरम्यान करू शकतो। तसेच आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते पण आपण 11 ते 14 तारखेच्या दरम्यान घेऊ शकतो। तर अशा पद्धतीत आता या ठिकाणी शेड्यूल ओपन झालेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे 7 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म, त्यानंतर 10 तारखेला प्रोविजनल अलॉटमेंट डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर 11 ते 14 आपल्याला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे। समजा तुम्हाला बेटरमेंट करून सेकंड राऊंडला जायचं असेल तर तुम्ही तुमच्या लॉग इन मधनं बेटरमेंट करू शकता। त्यानंतर 15 तारखेला सेकंड राऊंड साठी वॅकन्सी डिस्प्ले होणार आहे आणि 16 ते 18च्या दरम्यान सेकंड राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि त्याची अलॉटमेंट ही 21 ऑक्टोबरला डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर 22 ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर तिसऱ्या राऊंड साठी जायचं असेल तर तुम्ही 22 ते 24च्या दरम्यान बेटरमेंट करायची आहे। त्यानंतर 25 तारखेला आपल्याला तिसऱ्या राऊंड साठी वॅकन्सी दिसणार आहे आणि त्यानंतर 26 ते 28 तारखेच्या दरम्यान आपल्याला कॉलेज ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे आणि त्याची अलॉटमेंट ही 30 ऑक्टोबरला लागणार आहे मित्रांनो। आणि त्यानंतर आपल्याला कॉलेज रिपोर्टिंग आहे ते 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान कॉलेजला जाऊन आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे। तर मित्रांनो, हा जो आहे तिसरा राऊंड आहे 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर हा शेवटचा राऊंड आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, आपले ऍडमिशनचं शेड्यूल आहे यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात। आपण वेबसाईटला येऊन या इम्पॉर्टंट डेट्स मध्ये बघत चालायचं आपल्या डेट्स काही चेंज झाले आहे की नाही। आणि त्यानंतर आता हे शेड्यूल बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। तर मित्रांनो, या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपलं ऑप्शन फॉर्म ओपन झालेला आहे। तर या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1
फिल स्टॅप राऊंड ऑफ वन ऑप्शन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टार्ट फिलिंग वरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तुम्हाला एम फॉर्म मध्ये कोणत्या ब्रँच मध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे त्याचे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी क्वालिटी ॲश्युरन्स, इंडस्ट्रियल फार्मसी, फार्माकोलॉजी, त्याच्यानंतर क्लिनिकल फार्मसी, फार्मा टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिक्स असे ऑप्शन आहे. तर यामध्ये आपल्याला ज्यामध्ये एम फॉर्म करायचा आहे ते ऑप्शन या ठिकाणी कोर्स आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप, तर या ठिकाणी ऑलरेडी टिक आलेला आहे. गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, डीम युनिव्हर्सिटी. त्यानंतर ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस वरती पण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी या ऑप्शन वरती पण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तर यामध्ये तुम्हाला जर समजा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि बाकीच्या ऑप्शनवरचं टिक काढून टाकायचं आहे. आणि समजा तुम्हाला यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी घ्यायची असेल तर त्याला तुम्ही टिक ठेवायची आहे. ज्या युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच युनिव्हर्सिटीची टिक या ठिकाणी ठेवायची आहे, बाकीच्या काढून घ्यायच्या आहे. तर या ठिकाणी मला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायचं आहे म्हणून मी ती सिलेक्ट केली आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तर आता या ठिकाणी तुमचे पुणे युनिव्हर्सिटी नाशिक, नगर आणि पुणे अशा 3 जिल्ह्यामध्ये आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मला तिन्ही जिल्ह्यांपैकी कुठे ऍडमिशन भेटलं तर मी घेणार आहे म्हणून मी तिन्ही पण ऑप्शन सिलेक्ट करून ठेवतोय. बाकीच्या युनिव्हर्सिटीचे मी ऑप्शन काढून टाकतो. ते काढले नाही तरी चालतात, तसं काय नाही. आणि त्यानंतर आता मी या ठिकाणी पुणे, अहमदनगर, नाशिक, पुणे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला कॉलेजची लिस्ट आलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, जे कॉलेज सिलेक्ट करायचे त्या ठिकाणी टिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कॉलेजचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी फक्त पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली होती. तुम्हाला जर अजून दुसरी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. आणि यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त टोटल 300 कॉलेजचे ऑप्शन टाकू शकता. पण आपल्याला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तेवढेच लिमिटेड कॉलेज टाकायचे आहे आणि त्याचा प्रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे. तर आता या ठिकाणी मी कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपले कॉलेजची लिस्ट दिसते आहे. तर या ठिकाणी समजा मला 4 नंबरचा ऑप्शन आहे, त्याला 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे. तर यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ॲरो कीने आपण वरती जायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला प्रेफरन्स सेट करून घ्यायचा आहे. आणि प्रेफरन्स सेट केल्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स नंबर 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला जर कॉलेजचा प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर या ठिकाणी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ॲरो बटनाने तो वरती घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला प्रेफरन्स सेट झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म अशा पद्धतीने सेट झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक ओटीपी येणार आहे. तर मित्रांनो तो ओटीपी आता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो ओटीपी टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आता आपला फॉर्म
कन्फर्म होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एम फॉर्मचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला जर ऑप्शन फॉर्म भरताना काही क्वेरी असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.